आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाशा आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदा जगननेत पाणी मंडना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदयद्वला संविठ्ठलं चिंतयामि पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया हो दंडवत तुझे पाया हे पंढरीच्या नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा निवृत्ती उतारा सोपान देवा निवृत्ती उतारा सोपान देवा निवृत्ती उतारा सोपान देवा हे मुक्ताबाई नम त्रिभुवन पावनी जननी देवाची मुक्ताबाई नम त्रिभुवन पावनी जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णव शिवावतार धरून केली त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरे मागेश्वरी त्र्यंबके निवृत्ती नाथाचे चरण शरण येता सेवेला तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरण करावा वीर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाग तनुमानवी दिव्य रूपेच केले न त्यागती दिव्यलोकासनिधी आता हृदय हे आपले चौपाळून आपलेवरी वैसौपावले श्रीगुरूंचे जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवनो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुण्याता आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाशा आयुष्याचा सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना मातूर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत आनंद कृपा मूर्ती वैराग रागर्षक वैरागी शिरोमणी महानतीचा नंदादी वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडसफळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा तामसवाडीकर फार चरणाचा नाही पण चार चरणाचा अत्यंत महत्त्वाचा
चिंतन या असा अभंगाचे चिंतन रूपी सेवी करता निवडलेला आहे. विठ्ठल स्वरंत्राचा आवाज कमी करायचा. स्वरंत्र चालू आहे इकडे पण त्याचा आवाज केस करतो. याच्यातला नॉर्मल ठेवून असं ठेवायचं. आणि म्हणून तामसवाडीकर आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप येतो. फार लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं इकडे मायबाप कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन हे पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी इकडे दादा, तरी तर हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी इकडे दादेव, तरी तर रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. तामसवाडीकर कीर्तनात गायन जरी झालं, कीर्तनात वादन जरी झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे दादा. आणि म्हणून अत्यंत गोड तुकोबरायांचा निरोप आहे. श्री महाराज आपल्याशी किती गोड बोलतात. महाराज म्हणतात ऐका रे मायबाप, थोडं विकुट. कीर्तन हे टाइमपास नाही. श्री महाराजांची लई गोड भाषा आहे. महाराज म्हणतात ना, कीर्तन चांग महाराज म्हणतात आम्हाला जिथं हरिरूप होतं तुकोबराय सांगतात ते कीर्तन. संदीप भाऊ शेट्टी आला काय निरूप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे. महाराज म्हणतात मिळालं आयुष्य तामसवाडी करी, या आपल्या विषयाचा नाश होणं याच्याकरता महाराज आग्रह करतात. आता तरी पुढे हाची उपदेश काय हो तुकोबराय. महाराज म्हणतात नका करू नाश आयुष्याचा. मिळालं हे आयुष्य आपल्याला, आपल्या आयुष्याचा नाश होणं याच्याकरता महाराज आपल्याला विनंती करतात. सकाळांच्या पाया माझे दंडवत. महाराज म्हणतात मी तुम्हाला दंडवत करतो, आणि एक काम करा, आपुला आले चित्त शुद्ध करा. आलेल्या साधकांनी प्रश्न केला का हो तुकोबरा, ते चित्त तरी मात्र कशाने शुद्ध होईल. महाराज म्हणतात त्याच्याकरता एकच साधन आहे, हित ते करावे देवाचे चिंतन. आम्हाला देवाचं चिंतन करायचंय, पण ते कसं. करुणिया मन एकविध असं एक पाठ आहे, आणि एक पाठ असा आहे करुणिया मन शुद्ध भावे. हा एक पाठ. आपल्या मनाला एकाग्र बनवावं लागेल, तेव्हा आपल्याला ती साधना घडेल. बस महाराज म्हणतात त्याच्या पलीकडे काय शिकवावं. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा, काय पार शिकवावे. काय शिकवावं महाराज म्हणतात त्याच्या पलीकडे. पण तुकोबराय सांगतात ज्या व्यापारामध्ये लाभ आहे असाच व्यापार करा जीवनामध्ये. हे बघा दादा, आपण सगळे शेतकरी माणसं आहे. आपण सोयाबीनचं पीक करतो कशा करता, तोटा येण्याकरता ना. कांद्याचं पीक असेल जी शेतीमध्ये आम्हाला काहीतरी लाभ प्राप्त व्हावा. प्रकाश महाराज म्हणतात परमार्थातला व्यापार काही आगळा वेगळा आहे. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा, काय पार शिकवा. बस तुकोबराय सांगत सकाळांच्या पाया माझे दंडव, आपुलाले चित्त शुद्ध करा. विठ्ठल 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 आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचं म्हणजे तो असा की आदरणीय वैकुंठवासी दौलत रंगनाथ शिंदे इह लोकाची यात्रा संपून आदरणीय पूज्यश्री दौलत दादांना 1 वर्ष पूर्ण झालं. आणि म्हणून आदरणीय दादा इकडे बोलू नका तुम्ही प्लीज. माझा आवाज येतो तुम्हाला इकडे. तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही रस्त्यावर जाऊ शकता. हा दादा इकडे खुर्चीवरली तुम्ही इकडं बसा, नाही तर पाठीमागे जा. चला माझा आवाज येतो का दादा तुम्हाला. आपण शहाणी माणसं आहेत सगळे. तुम्हाला कीर्तनात नसेल बसायचं तर तुम्ही पाठीमागे जाऊन बोलू शकता. नका बोलू व्यत्यय आणू. मला अशांत वातावरणामध्ये कीर्तन करायला बरं नाही वाटत. तुम्ही जेवढ्या शांतता ठेवाल तेवढं बरं वाटेल. अरे मस्त छान येऊन बसलीत, आपण येऊन बसा. काय आजूबाजूला गोडभर गोंधळ करत बसतात.
एवढा मोठा खटाटोप खर्च केला, राहते राहते, एवढा मोठा खर्च केला त्यांनी त्या परिवाराने, आपण काय बोलण्यात वेळ घालवता? या बसा कीर्तनात बसा, चपला काढून बसा खुर्चीवरली जरा मस्त बघे. लोकांची पद्धत आहे दादा. अरे आपण कीर्तनाला आलो का टाईमपास म्हणून आलो? नाही कळत लोकांना. आयुष्य याच्यातच चाललं आमचंवाला. आम्हाला कळावं आम्ही कीर्तन साधनेत येऊन बसावं. एवढा एकच तास आहे आम्हाला, इथून आम्ही काहीतरी घेऊन जाऊ शकतो. इतर जागा नाही आम्हाला, आम्ही काय घेऊन जाऊ शकतो म्हणून. ऐका. आणि म्हणून आदरणीय पूज्यश्री दादांचा संपूर्ण परिवार असेल, आईसाहेब असेल, सत्यभामाबाई, रंगनाथ शिंदे, मुलं आहेत आदरणीय संदीप दादा आणि सचिन दादा, मुलगी आहेत सारिकाताई, भाऊ आहेत शांताराम, प्रकाश, रमेश, बहिणी आहेत सुमन आणि संगीता. हा संपूर्ण परिवार, या संपूर्ण परिवाराला सोडून आदरणीय दौलत दादांना 1 वर्ष पूर्ण झालं. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग अत्यंत आमचे जीवाचे जिवलग आदरणीय आमचे साहेबराव भाऊ राजगुरू आणि आदरणीय आमचे संदीप भाऊ यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ, ज्ञानोबरांच्या इंद्राणी मातेच्या पवित्र तीरावरती, ज्ञानोबरांच्या संगतीमध्ये काही काळ एका बोलाची साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. नाशिक जिल्ह्यातील अत्यंत गोड रत्न, नाशिक रत्न, मृदंग सेवक, हरिभक्तपरायण विकासजी महाराज बेलूकर, पूज्यश्री महाराजांना दंडवत करू आपण. जोरदार टाळी वाजूया श्री महाराजांकरता. भजन सम्राट, हरिभक्तपरायण. एक काळ असा होता आपण टीव्हीला बघत होतो, मोबाईलवर बघत होतो. आपण भाग्यवान माणसं, महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार ज्यांनी घराघरामध्ये रामनामाचा, रामप्रभूचा निरोप पोचवला. रामकथेतली ताकद, ती वाणी अत्यंत पवित्र. गुरुवारी रामरावजी महाराज ढोक, पूज्यश्री महाराजांच्या काही काळ संगतीत राहून प्रमाणाची साधना असेल, चालीची साधना असेल, संघर्ष करून ज्ञानोबरांच्या दरबारामध्ये फार गोड साधना करून त्या साधनेचं फळ हरिभक्तपरायण आमचे रोहिदास आबा जगदाळे, पूज्यश्री महाराजांना दंडवत करत पण जोरदार टाळी वाजूया. आपल्याच परिसराचं भूषण असणारे. खरं तर गरिबीचा काळ असा असतो ना, संकटावर संकट यायला लागले की आमच्या प्रकाश महाराजांच्या जीवनात अत्यंत संकट, वडिलांचं संकट, आईचं संकट, पण परिस्थितीला तोंड द्यावं लागतं. ज्याला परमार्थ करायचा ना, परमार्थ करायचा ना, त्याला लय संकटाला साथ द्यावं. अशा संकटातून आम्ही तर शिकलेली माणसं आहे, आम्हाला तरी काहीतरी आढावा मिळाला, आम्ही शिकलो करून. ही माणसं भजन करून, कोणाच्या तरी संगतीत राहून, कोणाच्या तरी पोटात घुसून जी साधना प्राप्त केली आदरणीय अत्यंत गोड आमचे प्रकाश बाबा पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेले महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आदरणीय आमचे माऊली महाराज पूज्यश्री महाराजांना दंडवत करतो. अत्यंत ही शानदार गोड अशी गोंडसलेकर या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे प्रदीप महाराज मुंडेगावकर, एकदम महाराजांकरता जोरदार टाळी वाजूया आपण. अत्यंत गोड, तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत म्हणा किंवा श्वासातच शेवटच्या सेकंदापर्यंत म्हणा, मिनिटापर्यंत म्हणा, जी बासरीचा नाद आपल्या कानावर येणार आहे ना, ती बासरी अशी गड्या गोपिका नावाची बासरी, बरं ती भाग्यवान आहे ती बासरी. बाकीच्या सगळ्या गोपिका एकत्र आल्या आणि तिला प्रश्न विचारला, का ग ए गोपी, ए बासरी, तू किती भाग्यवान आहे? तिने सांगितलं, काय केलं मी असं? अगं देव खेळायला लागले तू देवाच्या कमरेला असायची, देव झोपले तरी तू देवाच्या उशाला असते, देव झाडावरती गेले तू ओटावर असते देवाच्या. असं काय पुण्य केलं तू? तिने सांगितलं, बाई मी काय केलं नाही, मला एक तर गाठी होत्या, लाकडाला गाठ असते ना, आम्ही परमार्थात येऊन आमच्या गाठी गेल्या पाहिजे कडे दादा. तिरस्काराच्या गाठी जावा आमच्या जीवनातल्या. ती बासरी आम्हाला काहीतरी शिकवणार आहे. तिने सांगितलं, बाई मी काय नाही केलं ग, मी फक्त शुद्ध भावाने मी मोकळी झाली, बस काय नाही, काही नाही. तिचे बघा लाकूड मोकळे, फक्त कोरीवी, पण काय हो त्या ओठावरती साधना करण्याकरता किती कष्ट असेल बरं. इथं माणूस बोलायला लागलं तर लहान लेकरू बोलायला लावायचं म्हणलं किती कष्ट असतात. आई वेळोवेळी म्हणते, पप्पा म्हण, आई म्हण, बाबा म्हण, हे लाकडातून आवाज काढायचा आहे.
आदरणीय आमचे राहुल महाराज साना पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो आपण जोरदार टाळी वाजवा. अत्यंत गोड साऊंड आहे आमच्या निखिल दादांचा, फार गोड. महाराष्ट्रातलं एखादा असा महाराज राहिला नाही की आमच्या निखिल दादाने महाराजांची सेवा केली नाही म्हणून. फार गोड साऊंड आमच्या निखिल दादांचा, फार गोड साऊंड. वा युट्यूबवाले दादा तुम्हाला दंडवत. हां बरं चला. माझ्या दादानं तुम्हाला दंडवत करतो, भावांना तुम्हाला दंडवत करतो, आई तुम्हाला दंडवत करतो, बहिणीनं तुम्हाला दंडवत करतो. श्री संताची या माताच्या वरी संतांची या माता चरणावरी, संतांची या माता चरणावरी, संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळावत, विश्रांती पावलो सांभाळावत रे, विश्रांती पावलो सांभाळावत, विश्रांती पावलो सांभाळावत रे. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. आणि म्हणून पूज्य श्री दादांना हा मृत्यूलोक सोडून 1 वर्ष पूर्ण झालं. 2 मुलं 1 मुलगी. या मुलीच्या जीवनात, या मुलांच्या जीवनात अशी एखादी रात्र गेली नसेल, असा एखादा दिवस नसेल गेला का त्यांना वडिलांची आठवण झाली नसेल. का आमच्या वडिलांची आठवण काढायची आम्ही? अनंतोपकारी आपल्या बापाची, अनंतोपकारी आपल्या आईची. मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बाप आठवत होता, आणि मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवते. कशी? एखाद्या दिवशी सहज वडील रागवले ना तर लेकरू आईकडे पळत जातं, आईच्या पदराला असं घट्ट पकडतं आणि आईला विनंती करतं, आई आई सांग ना ग बाबांना मला मारू नको म्हणून. पण एखाद्या दिवशी मुलीवरती आई जर रागवली तर मुलगी बापाकडे पळत जाते, बापाच्या बोटाला अशी घट्ट पकडते, बापाला विनंती करते, बाबा बाबा सांगा ना आईला मला मारू नको म्हणून. मुलीच्या जीवनात संकट आलं का मुलीला बाप आठवतो, मुलाच्या जीवनात संकट आलं का मुलाला आई आठवत असते. त्या परिवाराची एक इच्छा आहे, महाराज तेवढं म्हणा आमच्या बापा करता. का? आमच्या बापाचं जीवन लय कष्टाचं आहे. तुकोबरांच्या भाषेतला बाप सांगतो बरं ना, ऐका की तुकोबराय सांगतात, बाप करी जोडी संगत बाप करी जोडी लेकराची ओढी आपली करवंडी आडव एकाएकी केला निराशीचा धनी कडे वागवून भारकान. अत्यंत कष्टाचं जीवन जगणार आहे. सध्याच्या काळात का सांगावं लागतं? कधी कधी लोकांचा गैरसमज आहे, लोक म्हणतात महाराज लोकांचा धंदा झाला आई वडील सांगण्यात. आम्हाला काय सांगावं वाटत नाही, पण येणारा काळ इथं वाईट आहे. चला मला थोडी पैशाची घमेंड वाढत चालली तामसवाडी कर. आम्ही सहज म्हणतो आमच्या बापाला काय केलं आमच्या करता म्हणू नका. लय कष्टाचं जीवन जगलेलं आहे आपला बाप. मी तुकोबरांचीच भाषा सांगणार आहे. मुलाचं कर्तव्य आहे, मुलीची जबाबदारी आहे. तुकोबरांचा पुरावा पहा किती गोडी. मुलाची जबाबदारी काय? वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे,
वाढवी महत्व वडिलांचे, शांती रूपी नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. का हो, आमच्या बापाची जबाबदारी म्हणून आलो ना आम्ही, तशी नावाची सुद्धा. मग काय करावं आमच्या मुलीनं, काय करावं आमच्या मुलानं? हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं बरं, हे संताचं ऐकायचं. आमच्या मुलीनं काय करावं, आमच्या मुलाला काय करावं? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा, मग धन्य माता पिता तयाची. आमच्या मातेला धन्यता प्राप्त व्हावी असं आम्ही जीवन जगावं, आमच्या बापाला धन्यता प्राप्त व्हावी असं आम्ही जीवन जगावं, हे तुम्ही मला सांगता नाही का? एक कवी दोनच शब्द वापरतो आमच्या बापाकरता, की आमच्या बापाचं जीवन किती कष्टाचं आहे. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावाने, दाखविना कधी कोणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओटामधी हसो जरी कना वाकला. गड्डीभर नव्हता ऐक त्याची दापर, लई अवघड आय कष्टाचं जीवन जगणारा बाप ह्या लेकरांच्या जीवनातलं निघून गेला. मग थोड्या वेळ संकीर्तन करूया मस्त. दादा हे मानवी जीवन मिळालं. खरं तर ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये आदरणीय दौलत दादांचे दोन्ही सोहळे झाले बरं का. कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा. काहो महाराज, आम्हाला ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल? हे श्रावण महाराजाला नाही विचारायचं, हे नामदेव महाराजाला विचारायचं. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, आणि एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानोबरांना जे गाव सांगायचं ना, ते गाव आपलं हे नाही, तामसवाडी नाही, नाशिक नाही. ज्ञानोबरा सांगतात देहाच्या गावाला. तुम्ही आपण देहरूपी गावाला आलो. या देहरूपी गावाला आल्याच्या नंतर या जीवाला दोन सोडे, जन्म मृत्यूच्या सोळी. ज्ञानोबरा सांगतात ना म्हणो धनंजया जिया परी. मग काव ज्ञानोबरा आहे. साधकांनी पुढचा प्रश्न हजर, मग आम्ही या देहरूपी गावाला आलोय तरी कशा करता? ज्ञानोबरा सांगतात या देहाला येणं आणि जाणं ही अर्जार संपवण्याकरता. काव ज्ञानोबरा या देहाला येणं आणि जाणं ही अर्जार संपवते. ते ज्ञानोबरा फार गोड बोलतात आपल्याशी. तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना ये रजारे चिरा पडे. या देहाला येणं आणि जाणं संपवते. मग माऊली आम्हाला नेमकं काय कार्य करावं लागेल त्याच्याकरता? ज्ञानोबरा पुढची ओवी देतात. पाही पा शरीराच्या गावा, जयाला गेले पांडवा, तो कार्यार्थ वागोबा सांडून्या. ए राजा, तुझ्या कार्यकर्ता आला तेच कार्य कर, चुकीचं कार्य करू नको. काहो ज्ञानोबरा आहे, आम्ही नेमकं कार्य तरी काय करायचं? पहा ज्ञानोबरा किती गोड बोलतात आपल्याशी. ज्ञानोबरा सांगतात तरी जडजडून वाहिला आणि जडजडून या शब्दाचा अर्थ आज आता ताबडतोब ये भक्तीची ये वाटेला, जिया पावशी अव्यंगणचे धाम माझे. जी भक्तीची वाटचाल आजकालची नाही बरं का. तुकोबाराय रोहिदास साबा एका रामभक्ताला शरण जातात, भक्तीची वाट विचारतात. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा, काय भक्तीचा त्या वाटा. मत दावा सुबटा, मत दावा सुबटा, काय भक्तीच्या त्या वाटा.
शरण आलो म्हणे तुका काय भक्तीच्या त्या वाटा. त्या भक्तीच्या वाटेला ज्ञानोबा आपल्याला उपदेश करतात. त्या भक्तीच्या वाटेला लागा तर आमच्या जन्म मृत्यूची अर्धार संपेल. बर असाच एक प्रश्न तुकोबरायला केला साधकाने. का हो तुकोबराय, या देहाला येणं आणि जाणं ही जन्म मृत्यूची अर्धार संपवता येते का? तुकोबराय सांगतात संपवता येत नाही. त्यांची सरली त्यांची सरली ये रे दार त्यांची सरली ये रे दार रांची सरली दार रांची सरली दार झाला सफल व्यापार झाला सफल व्यापार रांची सरली दार दार रांची सरली दार रांची सरली दार दार तुकोबरा सांगतात त्यांची सरली कोणाची साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली इरजार झाला सफल व्यापार. या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं. मग का हो एक दिवस जर जाणं असेल ना मग तामसवाडी कर. आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असलं पाहिजे. मी तुम्हाला का दंतकथा नाही सांगणार. मला संत कथेची आवड आहे. आणि संत कथा आपल्या जीवनाचं कल्याण करणारी कथा आहे बा. अहो वारकरी पांडुरंगाला भेटण्याकरता जातात तामसवाडीकर. पांडुरंगाच्या वारीला जातात. पण भजन ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तबाई एकनाथ नामदेव तुकाराम. संतांच्या नामाचा जप करत वारकरी चालतात. काय सामर्थ्य असं संतांच्या नामातलं. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे तुकोबराचे. एवढंच नाही आम्ही संतांच्या नामाचा जप केला. तुका म्हणी पापी जाती संतांची जपे. किती संत मग चरित्र ऐकलं पाहिजे ना. संत चरित्र माणसाला पवित्र बनवत असतं. का हो आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असलं पाहिजे. एक दिवस जाणं आहे ना आम्ही संतांच्या चरित्राचा आढावा घ्यायचा. मग आमचं जीवन किती गोड असलं पाहिजे. हे बघा दादा एवढं तरी पवित्र जीवन जगा. तामसवाडी कळालं रे आपल्या नाशिक जिल्ह्याला. अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला. यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी. एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेनं असलं पाहिजे. नाही तेवढं पवित्र जीवन जगता आलं नका जगू. एवढं तरी पवित्र जीवन जगा. कळालं आपल्या तामसवाडी गावाला. कळाल्याबरोबर प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी यावं. एवढं पवित्र जीवन असावं. नाही तेवढं पवित्र जीवन जगता आलं नका जगू. एवढं तरी पवित्र जीवन जगा. आपण गेल्याच्या नंतर आपला परिवार तरी श्रद्धेनं रडावा. एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेनं असलं पाहिजे. नाहीतर मग तामसवाडी कर आपण जीवन जगायचं आणि आपल्या घरच्याने आपल्या मरणाची वाट पाहायची. एवढे दिवस नाही जीवन जगायचं आपल्याला. का आपण जीवन जगायचं आणि आपल्या घरच्याने आपल्या मरणाची वाट पाहायची. आबा महाराज म्हणतात ते जिनस नको. का हो बाईला म्हणे खरं मरता तरी बरे बाईल म्हणे खरं मरता तरी बरे बाईल म्हणे खरं मरता तरी बरे बाईल म्हणे खरं मरता तरी बरे नाशियले खरं तुंकोनिया नाशियले खरं थुंकोनिया नाशियले खरं थुंकोनिया. महाराज म्हणतात बाईल म्हणे खर. बाईल म्हणजे बायकून खर म्हणजे गाड. बायकून आपल्याला गाढ म्हणावं. एवढं वाईट जीवन नाही जगायचं आपलं. हा प्रपंच आहे प्रकाश बाबा. हा जिरवा जिरवेचा प्रपंच आहे.
मान अपमान या प्रपंचातला खतरनाक असा. कधी पती अपमान करतो, कधी पत्नी अपमान करते. या प्रपंचातलं दुःख लय खतरनाक आहे. फक्त ज्याचं झालं नाही तो लय उठबशा काढतात, जोर बाय टाकत काढतो. ज्याला प्रपंचाचा अनुभव आला तो खतरनाक आहे, वाईट. मान अपमान सहन करावं लागतं. का हो? कळण्याकरता दृष्टांत सांगतो. म्हणजे फासण्यावर घालू नका फक्त, पण कळण्याकरता. त्याला प्रमाणाला बरोबर वेल्डिंग करून देतो. बाईल म्हणे खर मरतात. खर म्हणजे गाढव. ही म्हातारपणाची अवस्था आहे. रस्त्यानं अशी नवरा बायको चाललेत मोटरसायकलवरती. सहज एक बैल सजवलेला होता. त्या बाईचं लक्ष गेलं. तिनं सांगितलं वैभव धनी. म्हटले काय ग? म्हटले आज काय हो? म्हटले काय झालं? म्हटले बघा तो बैल सजवलेला आहे. मायच्या दिवशी बैल सजवला जातो त्या दिवशी काय असतो का? पोळा असतो. आता ती काही थोडी पाकिस्तानातली होती, तिला माहिती नाही बा. त्यानं विचारलं तू काय विचारलं? पण नाही सहजच विचारलं. पण त्याला कळलं ही त्याला नाही बैल म्हणली, ही मला बैल म्हणली. पण या बैलाच्या नंतर लक्षात आलं ही मला बैल म्हणली. पण त्याला कळलं ही मला बैल म्हणली. टोच थोडीशी गाडी पुढे गेली आणि एक म्हशीचं कळप आलं. कोणतं? मग हिनं शांत बसावं का नाही, काय कुटाण करावं. हिनं सांगितलं वैभव त्यांनी. म्हटले काय ग? बैलाला सण असतो मग म्हशीला नसतो का? त्याने सांगितलं म्हशीला पण असतो. त्याला राग चालेल होता गाड्याला आधीच. त्याने सांगितलं मग म्हशीला पण सण असतो. म्हटले केव्हा? म्हणले संक्रांतीचा सण म्हशीचाच असतो. तिला म्हैस म्हणले बरं वाटलं असेल का माय. थोडीशी गाडी पुढे गेली आणि समोरून एक गाढव आलं. कोण आलं? बोला 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 बोला. गाढव. गाढव पाहिल्याबरोबर हिनं नवऱ्याला खुणवलं. म्हणली वय हो धनी. म्हटले काय ग? समोरून कोण आलं पाहिलं का? म्हणे कोण? म्हणे तुमचा पाहुणा. मग गाढव जर याचा पाहुणा दाखवून झाला बोला ना. पण तो एका गावचं का पाणी नव्हतं पिलेलं गडी. 4G वापरा थोडं तर तुमच्या लक्षात येईल. त्यानं गाढवाला जवळ येऊ दिलं तामसवाडीकर. आणि गाढव जवळ आल्याबरोबर सांगितलं राम राम सासरे बुवा. कशी जिरवली असेल बरं बायकोची. हा प्रपंचच असा आहे. बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशियले घर तुमकोन्या. मग आपलं जीवन किती पवित्र दिशेनं असलं पाहिलं. ऐका आता. ज्ञानोबा भगवंताच्या वारीला गेले पंढरपुरात. सांगितलं देवा आता समाधी घ्यावं वाटते. ते समाधीचं स्थान अलंकापुरा. अलंकापुरी. ऐका ज्ञानोबा राय नाही त्या जागेवर समाधी घेतली ना, ती काय एका वेळेला नाही घेतली. पण ते स्थान किती पवित्र आहे पहा. महाराज म्हणतात, नामदेव महाराज म्हणतात एक दिवस जगाच्या मालकाला विश्रांती करावं वाटली. नामा म्हणे देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावा या कल्पावरी. कुठं? आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. नामदेव महाराज म्हणतात दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा आणि तो सुख सोहळा. विमानांची दाटी पुष्पांचा वर्षा व स्वर्गावूनी देव. शिवपीठ हे जुनाट. शिवपीठ हे जुनाट. हो शिवपीठ हे जुनाट. शिवपीठ हे जुनाट. शिवपीठ हे जुनाट. ज्ञानाबाई. स्वरांत्राचा आवाज कमी करा. स्वराचा. ज्ञानाबाई ते आता ऐका. एकादशी द्वादशी त्रयोदशी तो समाधीचा दिवस. सगळे देव महंत साधू मणीश्वर हजर झाले. आता मात्र पहिल्यांदा ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा जगाच्या मालकाला आठवला. आता ऐका तामसवाडीकर. मला संतांचं चरित्र आवडतं. नेहमी जरी बघा किती वेळा चरित्र ऐकलं. चरित्र शेवटी ती संतांचं. आम्हाला पवित्र व्हायचं असेल तर एवढी जागा आम्ही, दुसरी नाही. म्हणून आहे. आता मात्र नुसतं गाव नव्हतं रडत. नुसतं परिवार नव्हता रडत. मुद्दा ऐका. नुसता गाव नाही, परिवार नाही, तालुका नाही, जिल्हा नाही, महाराष्ट्र नाही. ज्यानं जगच निर्माण केलं ना ते जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. नामदेव महाराज म्हणतात
नामदेव महाराज म्हणतात ऐका, जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. देव म्हणती रुक्मिणी, रुक्मिणीने सांगितलं स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात, स्वामी तुमच्या डोळ्यात पाणी आहे ना, बरं नाही हो स्वामी. जगाच्या मालकानं सांगितलं रुक्मिणी मला रडा वाटत नाही, पण रडण्याचं एक कारण आहे. हे रुक्मिणी आता मात्र माझ्या ज्ञानोबरासारखा महात्मा होणार नाही का? हा एकच योगी देखील नाही, हेची ज्ञान संजीवनी जाणत राहील. हे रुक्मिणी ऐक, रडण्याचं करा माय तुम्ही सुद्धा लक्षपूर्वक ऐकू बरं का, हा नामदेव महाराजांचा पुरावा आहे. हे रुक्मिणी ऐक, धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. जो करील याची यात्रा, तो तारील सकळ गोत्रा सकळ कुळे पवित्रा, याचे दर्शनी होती. हे रुक्मिणी अलंगापुरी हे शिवपीठ, पूर्वी येते होते नीलकंठ, ब्रह्मादिक तप वरिष्ठ येतीची पै केली. इंद्र एवढ्या भूमीशी याग संपादिले, अहर्निशी इंद्रायणी इंदुरशी पंचकृषी यापासून. हे रुक्मिणी येते त्रिवेणी गुप्तासे, भैरवापासून भागीरथी वसे, पूर्ववटीची माया दिसे ते प्रत्यक्ष जाणणार. भोवती वनवल्ली वृक्षी येथे देव येऊनी होती पक्षी, हे असो नित्य साक्षी असती नासती उदकी. रुक्मिणी पंढरी उणी हे सोपे, हे पंढरपूरचं वर्णन नाही चाललं. नामदेव महाराज म्हणतात देववाणी चालली अलंकापुरीचं वर्णन. पंढरी उणी हे सोपे जनाची हरावया पापे, कळी काळ कोपऱ्या कोपे नसली अलंकार. आतापर्यंत म्हणत होते नामदेव महाराज म्हणतात रुक्मिणी स्वामी का रडता, स्वामी का रडता, पण एवढं वर्णन ऐकलं अशी म्हणणारी रुक्मिणीच नामदेव महाराज म्हणतात रडायला लागली. आईसे सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य धन्य जयाचे खुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य धन्य जयाचे खुशी ज्ञानदेव जन्मले. ऐसे सांगता हरीशी रुक्मिणी ओ प्रेमावसंडले रुक्मिणीशी. धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. ओ धन्य धन्य जयाचे खुशी ज्ञानदेव जन्मले जन्मले जन्मले. नामदेव महाराज म्हणतात अशी म्हणणारी रुक्मिणीच रडायला लागली. विचारलं प्रश्न जगाच्या मालकानं, हे रुक्मिणी आतापर्यंत तू म्हणत होती स्वामी का रडता, स्वामी का रडता, आता माझा प्रश्न आहे रुक्मिणीला, रुक्मिणी तुला का रडते का तू, ऐका ग माय. नामदेव महाराज म्हणतात बरं का, श्रावण महाराज का दंत कधीतलं नाही सांग स्वतःच, हे उत्तर घरी घेऊन जा नामदेव महाराजांनी दिलेला. आता रुक्मिणी सांगते स्वामी रडण्याचं एकच कारण आहे, काय माझ्या ज्ञानोबरायला ज्या आईनं जन्म दिला असेल ना स्वामी, त्या आईची कोस किती धन्य असेल म्हणून मला रडू आलं. हा म्हणे धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले, नामा म्हणे माझा स्वामी वसे संत समागमी ऐसी, सांगितले ग्रामी अलंकापुराशी. जगाच्या मालकानं रडाव किती पवित्र जीवन असेल ना ज्ञानोबरायचं. दुसरा प्रश्न आहे तुम्हाला संत चरित्राला. गुरु गेल्याच्या नंतर शिष्य रडतो, गुरु गेल्याच्या नंतर शिष्य रडतो, रडावा आमच्या गुरु करता. पण ज्ञानोबरांच्या बाबतीत तसं नव्हतं बरं का. तामसवाडीकर विश्वाचा तो गुरु आणि स्वामी निवृत्ती दाता. ज्ञानोबरांचे गुरु होते निवृत्तीनाथ देव. समाधीचा प्रसंग आठवल्याबरोबर डोळ्यातून पाणी आलं निवृत्तीनाथ देवांच्या. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही गेल्या मन राहत नाही, बांधल्या तळ्याचा फुटला से भोग बारा वाटा मुरडता बांधल्या पेंडीचा. नामदेव महाराज दृष्टांत. पूर्वीची माणसं पेंडीला आळा मारायची, वाऱ्याची जुळूक यावी तामसवाडी करून आळा सुटून जावा. जशी गवताची काडी बाजूला व्हावी तशी निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाची अवस्था झाली. नामदेव महाराज म्हणतात
हरणी वेण कोप पडियली ओस तस दिशा पाडस भ्रमताती माये बापी आम्हा त्यागी गेले जेव्हा आईशी संकट जेव्हा झाली नाही नामा म्हणे देवा पेटला हुता शन आणि करा समाधान निवृत्तीचे. पण विचारला निवृत्ती का रडता? तुम्ही निवृत्ती अवस्थेवर प्राप्त झाले आणि प्रवृत्तीवर येऊन रडता. काय रडण्याचं कारण आहे? ऐका तामसवाडीकर, गुरु आणि शिष्याचं नातं किती पवित्र असं. अमर्यादा कैदी नाही केली अमर्यादा कैदी नाही केली गुरुची चपल सिद्धी नेले गुरुची चपल सिद्धी नेले अमर्यादा केले नाही अमर्यादा नाही केली गुरु शिष्य पण गुरु शिष्य पण एकदा टाळीवाचा जोरदार मस्त मनावर निवृत्ती ना देवानी अमर्यादा कधी केली नाही याने शिष्य गुरु पण सिद्धी नेले. डोळ्यातून पाणी येऊन म्हणावं ज्ञानोबराने माझ्या शब्दाच्या पुढे कधी शब्द नाही बोलायला. काय गुरु आणि शिष्याचं नातं पवित्र असेल. आज आम्ही दोन बोल ज्या गुरुजींकडून शिकलो त्याच गुरुजीला म्हणतो गुरुजी हे बोल असं नाही. अरे आम्ही शिकलो गुरुजीला म्हणू नये आम्ही कधी. सुरेंद्रचा आवाज कमी ठेवा. एखाद्या गुरुकडून दोन चाली शिकलो असेल ना गुरुदेवांना म्हणायचं नाही गुरुदेव ही चाल अशी नाही नाही. आम्ही नम्रपणे जीवन जगावं त्यांच्या पुढं. ज्ञानोबरा निवृत्ती ना देव नातं शिकवतात बरं. गुरु आणि शिष्याचं नातं किती पवित्र असं. उशीर झालेलं होतं समाधीला. देव निवृत्ती आणि धरली दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया नदीची आमासा घातले माझवन तैशी जनवन कालवली जाऊन ज्ञानेश्वर बैसले असताना पुढे ज्ञानेश्वरी तीन वेळा तेव्हा जोडले कर कमळ झाकी येले डोळे ज्ञानदेव भीममुद्रा डोळा निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. आता आहे का पुढचं चरित्र किती गोडे. मला बरोबर दादांकडे घेऊन जायचं बरं का तुमच्या चरित्रातून. नुसतं चरित्र ऐकायचं नाही हा मला या चरित्रातून घरी काहीतरी घेऊन जायचे. तर आम्ही चरित्र ऐकल्यात कीर्तन ऐकल्यात सफलता आहे. नाही तर असे हजारो महाराज लोक आपण उघडून गेलो. काय म्हणतात महाराज आपल्या नजरेसमोर काही महाराज वाटी लावले आपण म्हणावं माळ घातली का? अजिबात नाही. का आला वाटी? अरे तुला वाटी लावला असतं तर परवला असतं. का आला वाटी लावली तू? महाराज लोक माळ नाही घातली अजून गुरु नाही केला काय कीर्तन आहे. ऐका माझा म्हणणं समाधीच्या जागेवर बसवल्याच्या नंतर महाराज म्हणतात निवृत्तीनाथ देवाने सगळ्या गोपाळांचा हात धरला. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ घातियली शिळा समाधीशी. आता मात्र समाधीच्या जागेला शिळा लावली. नामदेव महाराज म्हणतात पण अवस्था काय झाली? सोपान मुक्ताबाई सोपान मुक्ताबाई सोपान मुक्ताबाई सोपान मुक्ताबाई मुक्ताबाई सांडली ती शरीर. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला मला उत्तर द्या. संत चरित्रातून प्रश्न आहे. कोण होते सोपान काका ज्ञानोबरांचे? बोला. तामसवाडीकर पाहुणे मंडळी बोला घेऊ भाऊ होते ना. मग किती भावाने भावाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे हे संत चरित्र सांगतो बरं का. आज का कधीत कीर्तना सांगावं लागतं. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला रे तामसवाडीकर. असे थोडे भाऊ राहिलेत भावा करता भाऊ जीव द्यायला तयार आहे. असे काही भाऊ जन्माला आले अरे बांधावर मारामारी झाली तर पाडचा भाऊ मारून टाकला दयाने आली भावाला.
काय आम्ही संत चरित्र ऐकतो, काय कीर्तन ऐकतो. भावाने भावाशी प्रामाणिक राहावं हे संत चरित्र सांगतं. असे काही भव्य तामसवाडी करा जो 10-10 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नाही. काय करता त्या भावाच्या प्रेमाला. इकडं एक नातं असायचे 10-10 वर्ष झाले येईनीशी बोलत नाही. काय पेटवायचं त्या येईनीच्या नात्याला. तिच्या दारात जाणार नाही म्हणजे नको जाऊ बाई, तुला यमाच्या दारात जायचंय. डोक्यात नाही आपल्याला. 10-20 मैत्रिणी भेटल्यानंतर तुम्ही फार प्रेमाचा संवाद, सुखाचा संवाद करा. आज झालेली भेट उद्या होईल ना होईल काय सांगता येईल ताई. थोड्या काळ जीवन जगायचं, लय आनंदात लय गोडे. बघा जुन्या म्हाताऱ्या बघा दिवसभर काम करून आल्यात ना, सायंकाळी स्वयंपाक झाला का 10-20 मैत्रिणी एकत्र यायच्या, गप्पा हाणायच्या, विनोद करायच्या, विसरून जायच्या दिवसभर केलेलं काम, थकवा निघून जायचं. हल्ली आम्हाला बोलायला वेळ नाही. आपण म्हणा येईन बाई बोलावं, नाही बाई मला वेळ नाही, नाही निघ. मग आता काय करता, द्या बोला. 2 जीवाची माणसं भेटलीत ना तामसवाडीकर, बेटा बोला. अजून जुनी माणसं बाई एकत्र येऊन बसतात, बैठकी होतात त्यांच्यावाल्या, सुखदुःखाच्या गोष्टी करतात बिचारे. आनंद प्रेमाचा संवाद येतो. हल्लीच्या काळात आपण म्हणावं रामभाऊ बोलाव, 2 प्रेमाची माणसं भेटली बोला. रामभाऊ म्हणतो आपल्याला मरायला वेळ नाही. काय म्हणतो, लोक जे शब्द खतरनाक असतात, भाऊ मरायला वेळ नाही म्हणतो. नेपाळला गेला आणि रामभाऊच मी आला. आता कोणाशी बोलल तो. अरे 2 जीवाची माणसं भेटली, बोलून घ्या, संवाद करून घ्या. काय कोणाची दुश्मनकी ठेवू नका. असं एखादं 10-5 वर्ष झाले वैर तुमच्या जवळून गाडी घेऊन जात असेल, बोलत नसेल ना, तुम्ही त्याचे पाय धरा बाबा. काय त्याला सांगा रे मित्रा, काय दुश्मनकी धरतो या राजकारण असेल कोणतंही कारण असेल, काय दुश्मनकी धरतो. 2 दिवसाची जेवणी हा विषय घे बोलून. एखादी मैत्रीण बोलत नसेल ना, तिला सांगायचं अगर रंबे काय विरोध करीत बसती, हे सोडून सगळं प्रेमाचा संवाद असा आपल्या जीवनात. काय हो हे बघा, तुमचं सांगितल्यापेक्षा मा सांगतो का मी तुमच्या कशाला बाजू म्हणतो. हा महाराज इथं कीर्तन करू आला, अहो इथून गेल्यावर 1 तास निरोप सुद्धा येईल. बरा झाला कीर्तन करत होता गेला. काय कोणाचं इथं भरोसा. ग्रासगिरी सत्ता नाही हाती, ग्रासगिरी सत्ता नाही हाती, रासगिरी सत्ता नाही हाती, रासगिरी सत्ता नाही हाती. भंगूर है जायन कळता, ग्रासगिरी सत्ता नाही हाती, ग्रासगिरी सत्ता. क्षणभंगूर हे जाय न कळता. ग्रास महाराज म्हणतात या मुखामध्ये घास जाईल ना जाईल, तेवढ्याच संपला विषय. ग्रास गेली सत्ता हाती नाही म्हणतो. जीवाची माणसं भेटली नाही. पण असे भाऊ आहेत रे. 10 वर्ष झाले 4ही भावाच्या वाटण्या झाल्या तर म्हणलेला रस्ता नसतो. अरे दिला पाहिजे रे, तो आमच्या रक्ताचा आहे. हा शेजारच्याला जाऊन सांगतो, त्याला म्हणा जाऊन दादा ग 1 एकर येईल पण वाट लावील म्हणतो भावाची. अरे काय या जगाला आपल्या प्रपंचातल्या गोष्टी फारवड करतात तामसवाडीकर. या जगाने कोणाला 100% मार्क दिले म्हणून ते जग आपल्याला देणार आहे. या जगाचा नेहमी आपल्या भावाच्या बैठकीत बसलं आणि विरोधाच्या गोष्टी सुरू झाल्या ना, विरोधाभासी हे रडत रडत ऐकतं आणि आपल्यापासून उठून गेलं ना, आपल्याबद्दल जगाला असं असं सांगतं. काय आपल्या प्रपंचातल्या गोष्टी जगाला सांगत असतात. भावाने भावाशी प्रामाणिक राहावं ही संत चरित्र सांगता आम्हाला बरं. आणि जीवनात केवढाही संकट येऊ द्या पण शेवटी भाऊच कामाला येतो, एवढं ध्यानात ठेव. एका मिनिटात सांगतो तुम्हाला. अरे लहान आहे भावाचं पोरगं आजारी पडलं, 10 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नव्हता. दवाखान्यात दिलं आबा, डॉक्टर साहेबांनी सांगितलं ₹1,00,000 लागतील तर तुझं पोरगं वाचल, नाही तर पोरगं वाचणार नाही, मरणाच्या दारात. आता रात्रीतून घरी आला, पाहुण्या रावळ्याला फोन केला, काय कोणी पैसे देणे. बघा दादा, तुम्ही चांगले कीर्तनकार बना, गायक बना, वादक बना, शेतकरी बना, पुढारी बना, नोकरीला लागा. तुम्ही मोठे बनले तर तुमच्या कोणी शेल्प्या काढी. पण तुमच्या जीवनात जर संकट आलं ना तामसवाडीकर, संकटात साथ देण्याकरता कोणी नसतं. ज्यानं संकटाला साथ दिली त्याला विचारा काय असतं संकट जीवनात. मोठ्या भावाला कळलं याला कोणी पैसे देणार, पण 10 वर्ष झाली बोलत नाही, नका बोलू देऊ. पण याचं पोरगं वाचलं पाहिजे. काय त्यानं वैर ठेवलं माझ्याशी. सावकाराकडे गेला, टोपी काढली, जुन्या माणसाची पद्धत होती. हे मस्तक सावकाराच्या चरणावर ठेवलं. सावकार, हो सावकार, भावाचं पोरगं मरणाच्या दारात.
आज रात्रीतून ऑपरेशन झालं नाही तर उद्या त्याची मौत करावं लागल. 10 वर्ष झाले तो माझ्याशी बोलत नाही. रुपया ठेवणार नाही व्याजाचा सावकार, पण पैसे द्या. जुनी माणसं इमानदार होती एवढ्या बाबतीत. हल्लीच्या काळात लोकांना पैसे घ्यायला उष्ण वाटतं, बरं वाटतं, पण द्यायची पाळी आली का तोंडाला पावतात लोक. असा व्यवहार नसतो, असा व्यवहार नसतो. ऐका ऐका ऐका. विठ्ठल विठ्ठल द्या. त्याला सुद्धा नाही आलीत बिचाऱ्याला. ₹1,00,000 दिले, दवाखान्यात जाऊन भरले. ऑपरेशन झालं, पोरगा हसायला खेळायला बोलायला लागलं. दुसऱ्या दिवशी पोराचा बाप आला. सांगितलं डॉक्टर जागा माहिती त्याला घेऊन जाते. सांगितलं डॉक्टर साहेब ऐका ऐका बाळ आहे आता, त्याला काय करतो पहा, माझ्याकडे पहा, माझं पोरगं वाचत नाही आता. काय झालं? काय कोणी पैसे देणे मला. डॉक्टर साहेबांनी सांगितलं अरे वेड्या, तुझ्या पोराकरता कोण देव माणूस झाला मला माहिती नाही, पण देव झालं बरं. त्याचे पाय धर, नाही तर आतापर्यंत तुझ्या पोराची आता बॉडी देऊन तर पेटवायचं असतं. आता अंतयात्रा निघाली असते तुझ्या पोराची. काय झालं? तो समोर जो माणूस आहे ना कोपऱ्यात, त्यानं ₹1,00,000 भरले. पोराचं ऑपरेशन झालं, पोरगा हसायला खेळायला बोलायला. देव झालं बरं तुझ्या पोरा करतो. तो पाय धर त्याच्यावाले. सांगावं डॉक्टर साहेब. आणि मोठा भाऊ ऐकत होता, भिंतीला कान देऊ, डोळ्यातून पाणी चालू होतं त्याच्या. जाय समोर जाय, त्याच्या खाण्यावर आठ देव, त्याचा चेहरा ओळख, त्याला विचार तुझं नाव गाव पत्ता काय. जणू त्याला काय माहिती कोणी. चालत चालत गेला. 10 वर्षे दुश्मनकी धरलेली होती भावानं. बोलत नव्हता, बोलत धरलेला होता. खांद्यावर हात ठेवला आणि भावानं ओळून पाहिलं. 10 वर्ष धरलेली दुश्मनकी त्या भावाचा चेहरा समोर दिसला आणि डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं दादा 10 वर्ष झाले रे तुझ्याशी दुश्मनकी केली. कोण्या पाहुण्या रावळ्याच्या जर घरी गेलो तर तुझ्याबद्दल चांगलं नाही सांगितलं. मग माझा भाऊ वाईट हेच मी जगाला सांगितलं. पण आज कळालं दादा, शेवटी भाऊच भावाला कामा येतो बाबा. आम्ही संत चरित्र ऐकत असाल ना दादा, आमच्या जीवनाचं कल्याण होईल. ज्ञानोबराय निवृत्तीनाथ देव, सोपन काका निवृत्तीनाथ देव रडत होते ज्ञानोबराय करता. शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला, मला बरोबर 15-20 मिनिटात थांबायचंय. मी सरळ सरळ अभंगाचा अर्थ बाब. पण ऐका, आमचं जीवन किती गोड असावं एवढं जरी ऐकलं ना तरी आम्हाला ज्ञानोबराय निवृत्तीनाथ देव सोपन काका कळावे. मलाही कोणीतरी विचारील ना, काका अरे मृत्यू लोकात गेला नुसते कीर्तनच गेले का, नुसते घेतच बसला काय? ज्ञानोबराय तुकोबराय निवृत्तीनाथ देव मुक्ताबाई सांगितलं नाही समाजाला, कोणीतरी विचारणार आहे. म्हणून फार लक्षपूर्वक आहे का. सोपान मुक्ताबाई येत आई. कोण होत्या मुक्ताबाई? ज्ञानोबरायांच्या बहीण होत्या ना. मुक्ताबाई सरत सुद्धा रडत होते बरं ज्ञानोबराय करता. मग हे मुक्ताबाईंनो, ज्ञानोबराय सारखा भाऊ जर तुम्हाला दिला असेल ना देवा ना, तर खूप जपा. कधी त्या भावाच्या दारात जाऊन भांडण नका करत बसू. काय बहिणी नगाट भेटल्यात भावायला. इथं सासू सासऱ्याची नाही सेवा करत, माहेरात गेले होते तिथे त्या भावजायला. मायबापाची सेवा करा, आणि नाही मायबापाची सेवा केली तर सहीच्या टायमाला सांगते काय भेटल सही तू. अगं भावाचं तरी लेकरून आपलं तरी लेकरू. भावाच्या इस्टेटीत डोळा ठेवून कधी आपल्या लेकराचा सुखनाविषय जाईल ताई. मनात नका न स्वप्नात नका न. दिले असेल रे मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला, जपा. तामसवाडीकर, अरे गरिबी भक्ती ती स्वतः. गरिबीचा प्रपंच असतो बहिणीचा. 70 वर्षाचं वय भावाचं, 65 वर्षाचं वय बहिणीचं. गरिबी तिची वाली. पण भावाच्या दारात निघाली तर 50 रुपयाचा भत्ता घेऊन निघते ती. त्या गरिबीतलं प्रेम लय वेगळं असतं. येत ताई, एक बहीण गरीब असेल आणि एक बहीण श्रीमंत असेल ना ताई, ती गरीब बहीण जर श्रीमंत बहिणीच्या जर घरी गेली ना, तर श्रीमंत बहिणीने तिच्या श्रीमंतीचं नका वर्णन करू. जी गरिबी बघते तिला विचारत आहे तुझं बरं चाललं का गं. आपल्या श्रीमंतीची श्रीमंती सांगून तिच्या काळ झाला हृदयाला दुःख होईल. पण आपल्याला श्रीमंती दिली आणि तिची गरिबी जर विचारली तर तिला लय आनंद वाटतो. माझी बहीण श्रीमंत आहे पण कधी तिची श्रीमंती सांगत नाही. ती माझ्या गरिबीबद्दल विचार करते. गरीब असणारी बहीण भावाच्या दारात 50 रुपयाचा भत्ता घेतला आणि गेली. 65 वर्षाचं वय, आरतीचं ताट घेतलं ना, वळतं म्हणते नमस्कार ते भावा करता, पांडुरंगा येडा पिढा जाऊ दे आणि माझ्या दाताला बडीच राज्य होते म्हणते. मुक्ताबाई सारखी बहीण दिली असेल तर जपा रे. ज्ञानोबराय सारखा भाऊ दिला असेल तर जपाता. इथं नाते जपण्याकरता आलो ना, थोडासा आयुष्य मिळाला आपल्याला. मिळालं हे मनुष्य जीवन पुन्हा पुन्हा मिळणार नाही. नरदेह दुर्लभ जाणं, शतवर्षाची गाणं, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना.
मग मिळालं हे मनुष्य जीवन, मिळालं हे आयुष्य. या आयुष्याचा नाश होणं याच्याकरता महाराज आपल्याला विनंती करतात. अभंगाचं पहिलं चरण. तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची उपदेश आता तरी पुढे हाची नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आज कळाचा पाया आज दंडवत सकळाचा पाया माझे दंडवत एकदा जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी. छान. महाराज म्हणतात मिळालं हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळणार नाही. बरं नामदेव महाराज म्हणतात आयुष्य का थांबण्याकरता ना विकास बाबा. आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे स्वहिताचा गोरवा आणि ध्यानी राहा श्रीहरीच्या. गुरुनाम गुरु कंडोशी ब्रह्मलीन श्याम महाराज शास्त्री आम्हाला पाठामध्ये फार गोड शिकवायचे. तुकोबरांचं प्रमाण घ्यायचे मस्तपैकी पाठामध्ये. महाराज म्हणतात मिळालं नाही आयुष्य. आयुष्यात आल्याच्या नंतर एकच काम करा. तुकोबरा सांगतात आयुष्याच्या साधने आणि सच्चिदानंद पदवी घेणे. सचित आनंद याची व्याख्या सांगायची शास्त्री महाराज. सत म्हणजे तो सत्य, तो तिन्ही कालामध्ये सत्य. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. जो तिन्ही कालामध्ये सत्य त्याला सत म्हणत असतात. सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हाताविला जगता. उमा कहूँ मैं अनुभव अपना सत हरि भजन जगत सब सपना. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. उमा कहूँ मैं अनुभव अपना सत भरि भजन जगत सब सपना. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. उमा कहे अनुभव अपना सतहरी भजन. अरे बहुत बढ़िया मस्त टाळी वाजवली मस्त. मला मस्त आहे पण गाव वाटतं पण आता काय करू टेबल चाललं हे खराब झालं आता काय आवाज वाचलाय पण काय नाही. अशी छान रत्न असल्यावर काय धोका नाही आपल्याला. सच्चिदानंद पदवी घेणे मिळालं नाही आयुष्य पुन्हा पुन्हा मिळणार. मिळालंय आयुष्य. बरं आयुष्य आहेच किती हो. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाय का. काय भजन करता आयुष्य शिल्लक ठेवलं महाराज म्हणतात. पण भजन करून घ्या का. एक समर्थाचा अभंग सांगतो शेवेला पूर्ण विराम देतो मस्त. समर्थांचा अभंग पहा किती गोड. 100 वर्षाचा आयुष्य बरोबर. आयुष्य कसं बदलत चाललं आता माझ्याशी बोलत चाला मस्त बाकी. समर्थ सांगतात सावध सावधान वाचवता नारायण. सावध सावधान वाचवता नारायण. सावध भजन करून घ्या.
आता ऐका बरं का आपलं आयुष्य कसं बदलतं. 10 वर्ष बालपण, बालपणाचे 10 वर्ष आता 20 वर्ष तारुण्य अंगी परलावत मग तुलाही सावधान सावध सावधान माझे सावध सावधान माझे 10 वर्ष बालपण, बालपणाचे 10 वर्ष झाली. पुढे 20 वर्ष तारुण्य, बर तारुण्यावस्था प्राप्त झाली. आता बालपण गेलं, तारुण्यावस्था प्राप्त झाली. आता अजून 10 टाका. मी तुम्हाला का दुरी तिरे टाकायला उरलो का? हा येले लवकर लक्ष देतो ना आपल्याला. 10 टाका ना. किती झाले? 30. 20 मध्ये 10 टाकले किती झाले? आता पहा बरं का 30 वर्षाचा विषय. आता ज्याचे त्यानं बरोबर आता बसून घ्या. आता त्याचा शर्ट ज्याला त्याला बरोबर येईल फिटी येतं मापाला. बरोबर सांगतो मी तुम्हाला. आता बरं इथं सगळा माल आहे. 10चा आहे, 20चा आहे, 30चा आहे, 40चा आहे. हे काय सगळा माल हजर आहे त्यामध्ये. छोट्या छोट्या भाषले सगळं. आता ऐका फक्त आपलं आयुष्य कसं गोड आहे. समर्थांची भाषा आहे. 30 वर्ष होती पुत्रदारा मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तो काही सावर मारती सावध सावधान सावधान 30 वर्ष होती पुत्रदारा मागे फिरती. आलं लक्षात आपल्याला? बस आलं लक्षात. अजून 10 टाका पटपट पटपट. 100 गाठायची आपल्याला. 40. आता 40 वर्षाचं झाले. असं ऐका आपल्यातला बदल. 40 वर्ष झाली डोळा 40 आली डोळ्यास पुरळ पडली मग कैशी दूरानी जवळी कैशी दूर आणि जवळी सावध सावधान 40 वर्षाचा विषय झाला तर इंद्रिय धोका द्यायला लागतात. आपण म्हणावं तात्या हरिपाठाला यायचे आम्ही तुमच्या गावाला सप्त्याला यायचं होतं. आता हरिपाठाला दिसते नाही, कीर्तनाला दिसते नाही. तात्या म्हणतो यावं वाटत. मग अडचण काय? अडचण एकच बाम काय असा पुढं पाऊल टाकला का नुसता खड्डा दिसतो. म्हणजे डोळ्याचे काय झाले? खासड झाले रे बाबा. जुन्या माणसाचा शब्द विकास बाबा. हा मग जोपर्यंत डोळे चांगले तोपर्यंत ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचून घ्या. सुरेंद्रचा आवाज थोडा कमी. जोपर्यंत डोळे चांगले तुकोबारांचा गाथा वाचून घ्या. जोपर्यंत डोळे चांगले. डोळे तुम्ही गारे सुख पहा विठोबाचे. बर किती झाले? 40. अजून 10 टाका. किती? भुका लागली तुम्हाला? नाही ना? समर्थांची भाषा आहे. 50 वर्ष होती हलके दातांच्या पंगती श्याम केस शुभ्र होती त्याशी माता रामती. आलं लक्षात? 50 वर्ष होती हलके दातांच्या. हे सुद्धा धोका देतात. मग हे चांगले तोपर्यंत चांगलं खा बरं का. चांगलं खा म्हणजे लक्षात आलं ना. नाही तर आज बरं वाटल हप्त्याला 4 कोंबड्याचा काटा काढणं. इथं भोगावं लागतं बरं का भाऊ. इथं बरं वाटल महिन्याला 4 कारणं आणणं. अरे मांस खाता अंश करी आणि जोडोनी वैरी. हे जोपर्यंत चांगले तोपर्यंत चांगलं खा. हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं, तुकोबारायचं ऐकायचं. युक्ताहार विहार. आहार चांगला असावा आपला. किती झाले? 40. 50. आता अजून 10. आता ऐका बरं का 60चं रनिंग. 60ची बुद्धी नाटी मग आता आली काठी. काठी असेल कोणी काठी आणली का? काठी काठी असेल. काठी तर वर करून दाखवा. म्हातारी म्हातारा एखादं कोण असेल का काठी पा नाही आहे का? वा वा भाग्यवाने बरं का. 60ची बुद्धी नाटी मग आता आली काठी वस वस लागे पाठी त्याशी हसत सावध सावधान
साठीची बुद्धी नाठी 60 वर्षाचं वर्ष भरली यासाठी वर्ष भरली यासाठी वर्ष भरली यासाठी वर्ष भरली यासाठी तुझे हाती येईल काठी तुझे हाती येईल काठी तुझे हाती येईल काठी तुझे हाती येईल चाववेना भाकर रोटी चाकवेना भाकर रोटी चाववेना भाकर रोटी चाववेना भाकर रोटी ना कहनवटी लागले ना कहनवटी लागले ना कहनवटी लागले ना कहनवटी लागले सावधान 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 वर्ष भरली यासाठी तुझी हाती येईल काठी हा तेच प्रमाण मस्त इकडे जात साठीची बुद्धी नाठी 60 वर्षाचं आयुष्य झालं सासूचं सासूला घरात काय उमजत पण सुनाला बोलल्याशिवाय यालाच म्हणायचं साठीची बुद्धी नाठी मावशीवर तुमच्या पाया पडतो कधीही सुनाला सासूरास करू नका का बरं आज तरुणपणात सासूरास करणं बरं वाटेल ताई ऐका बरं का माय पण हे थोडंसं पुढं वय ढिलं झालं का अशा काटाकाडी द्या सुना आता त्या कोणत्या वयात काटाकाडी द्या का अजून 10 टाक किती झाली आता आहे का 70 वर्षाचं फार लक्षपूर्वक आहे का 70ची केली रचना बसल्याने उठवेना चालवेना मग तो झाला दैन्यवान. सावधान माझे 70ची केली रचना बसल्याने मग म्हातारी आहे त्या जागी बसते मैत्रिणी का जाता येत नाही मग घरात नवीन सुनबाई आलेली असते तिला हे करायला पाळण्यात टाकी ऐका बरं का सासूरास करायचा नाही म्हातारी कोपऱ्यात बसायला असती विषारी उठतं हात पाय दुखत मग ती सून सांगते ते रडतं ती पोर बाळ मग झोका देता देता ती नवीन सून म्हणती बाळा ए बाळा कोपऱ्यात बोकडी लक्षात आली ना 5 सुनायची सासू होती 5 पण बोकडी व्हावं लागलं अरे इथं 100 एकराचा मालक आहे बरं का काही सासरे सुद्याला येडपटी नकाटी सुनायला शिवीगाळ करतात अरे कोण्या जन्मात भोगावं लागेल येडे सुनाला शिवीगाळ करणं बरं आहे का त्या सुद्धा काटा काढतील मग तकलीवर लई शिवे जायचा म्हणशी नका तरुणपणा सासूरास करू नका आयुष्य या बघा गुरुवर्य नामदेव महाराज शास्त्री महाराजांचं वाक्य आहे भगवानगडाची तुम्ही ज्या काळात पाप करणं बरं वाटेल ना एक काळ असा येतो तामसवाडीकडं त्याचं भोगावं लागतं बरं तो काळ कधी विसरत नाही एखाद्याला त्रास दिला ना तुम्हाला एखाद्याला तुम्ही त्रास देऊ राहिली तो काळ बरा वाटेल त्रास देणं असाही काळ येतो एखाद्याला दिलेला त्रास तो आठवतो आणि तो आपल्याला भोगावा लागतो म्हणून कधी कोणाला त्रासही देऊ नका काळाला फार महत्व आहे तारुण्याचा काळ असेल जपा म्हातारपणाचा काळ असेल तोही जपा तुकाराम महाराज म्हणतात ज्या दिवशी मला संताची भेट झाली तो काळ धन्य झाला धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो ज्या दिवशी संताची भेट झाली तो काळ ती वेळ तो दिवस धन्य महाराज म्हणतात का अजून 10 टाका पटकन चला 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 आता संपत आलं 4 मिळून 80 मग तो झाला अपयशी पानवीन मचली जैसी जीव होत का सावेसी पुढे जा मग वर्ष झाले 9 बोलावे नाही एक शब्द वाचा बंद झाली आता 100 एक शतक पूर्ण झाला एक शतक पूर्ण झाला रामदास स्वामी म्हणे योगी सावधान 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 वाचे नारायण सावध सावधान वाचे नारायण नारायण मिळालं या आयुष्य पुन्हा मिळणार नाही म्हणून महाराज म्हणतात नका करू नाश आयुष्याचा नाश नाही महाराज म्हणतात मी तुम्हाला दंडवत करतो सकळाच्या पाया माझे दंडवत
सकळाच्या पाया माझे सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले शुद्ध शुद्ध करा आपुलाले शुद्ध शुद्ध करा सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत माझे दंडवत माझे दंडवत. मजा आहे. एकदा टाळी वाजवा मस्तपैकी छान छान. ते का टाळी वाजवायला होतं माहिती का तुम्हाला वेळोवेळी. आता हे वाजवणं हे गाणं वाटतं तेवढं सोपं नाही बरं का. दादा तुम्हाला तामसवाडीकर आपल्या कानाला गोड वाटतं बा. मग सहज लोक कधी कधी आपला पुढचा पाऊल उचलतात. कळत तर काय नाही पण पुढचा पाऊल. लोक म्हणतात 2 तास मृदंग वाजवलं 5,000 घेऊन गेला मोठ्या गाडीत घेऊन गेला. तू एखादं बोल वाजवून पाय काय गुदगुल्या होत्या तुला. हां काय कोणाची निंदा करत नका बसू या जन्माला आल्याच्या नंतर. लोक म्हणजे 2 चाली म्हणले 5,000 घेऊन मोठ्या गाडीत घेऊन तू एखादी चाल म्हणून पाहिजे एक्स्ट्रा 1000 वाढवा घे भाऊ. अरे हे अन्नमान धन येतो प्रारब्ध आधीन. हे काय कोणावर जळून काय होतं. मी समजा माझ्या प्रकाश बाबा रोहित जळलो माझं जळून एकच होईल राग. अरे मग राग होत असलं मग जळण्यात काय मजा आहे. काय कोणावर जळत नका बसू. 41 घेतो 51 घेतो 31 घेतो 35 घेतो 15 घेतो घेऊ द्या त्याच्या प्रारब्धात ते त्याला. अरे त्या मंत्र्याचा काही कोटीनं घोटाळा झाला तिकडं नाही कोणी काय बोलत. इथं एखादा महाराज मोठा झाला का बसली त्याच्या बोकाटी. जाऊ द्या मी तर रोज सांगतो रे दिलात रे ज्ञानोबाने तुमच्या गावाला एखादा वादकासारखा हिरा जपा. दिला एखादा गायकासारखा हिरा तो जपा. दिला नाही एखादा कीर्तनकारासारखा हिरा तो जपा. हे तामसवाडीकर लागलं ना कोण्या गरीबाचं लेकरू मृदंग वाजवायला त्याला पहिली कीर्तनाची चाल तुमच्या गावात वाजू द्या. लागलं रे कोण्या गरीबाचं लेकरू गायन करायला त्याला पहिली कीर्तनाची चाल तुमच्या गावात म्हणू द्या. लागलं ना कोण्या गरीबाचं लेकरू कीर्तन करायला त्याला पहिलं कीर्तन तुमच्या गावात करू द्या. कारण तामसवाडीकर ज्याला गावात मान त्याला जगात मान असतो माझ्या दादा. चांगलं म्हणा कोणाला काय नावं नका ठेवत बस. झालं एखादा महाराज मोठा तर तुमच्या गावाला येईल चांगली गाडी घेईल एखादं चांगलं घर बांधील राहिलं नाही एखादं आश्रम मंदिर बांधील. तो थोडी बिअर बार टाकणार आहे. ज्यानं बिअर बार टाकलं त्याचं काय केलं आपण. चांगल्याला दाद द्या. तुम्हाला 2 मुलं आहे ना एक माळकरी आणि एक हां तुमच्या लक्षात आलं मला पुढं काय सांगा एक पिणार आहे बाबा. बरं मग तुम्हाला खऱ्या कोणत्या मुलाची काळजी असते बरं. पांडुरंगाची शपथ आहे तुम्हाला माळकरीची का. घरातले आईबाप म्हणते बाबा आता काय त्यानं माळ घातली त्याचं काय आता तो चांगले पैसे कमीतो पण आता याचं कोणाचं त्या बेवड्याचं त्याला नाही कळत त्याचा प्रपंच कसा चालला म्हणून. म्हणजे तो संध्याकाळी डबल चपटी आणून आला पाहिजे त्याची बाजू घेतली हो. त्या भंगाराची काय बाजू घ्या त्याला कळलं पाहिजे आपले पोरं बायको उघड्यावर आहे आपला प्रपंच उघड्यावर त्याला नाही कळू का. तो ज्या दिवशी माळ घालील त्याला तवा धन्य म्हणा. पण ज्यानं माळ घातली त्याला म्हणा भाऊ लय चांगलं काम केलं त्याला चांगलं म्हणा. चांगल्याला दाद द्या माझी एवढीच बस. वरे हात करूया मस्त छान भजन करायचे. वेळ संपली आपली एकदम मस्त. विठोबा रखुमाजी रखुमाजी विठोबा रखुमाजी विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाजी हरि जय जय हरि जय 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 हरि 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 जय जय हरि जय 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 हरि जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि हरि विठोबा रखुमाई चाल टाका ती चाल हरि हरि विठोबा रखुमाई कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्रीनाथदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरुनाथ महाराज की जय भगवान महावीर हनुमान की ढोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अंकुरीकर मस्त टाळी वाजवायची आपल्याला संतांच्या नामाचा जप करायचा मस्तपैकी. म्हणून श्रद्धेनं टाळी वाजवा. इथं ते करावे देवाचे चिंतन करून या मन एक वीर तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय पार शिकवा. साधू संतांनी मार्गदर्शन केलं त्यांच्या नामाचा जप करायचा आहे. निवृत्ती नाम देव
मोठ्या परिवाराची इच्छा आहे बाबा तेवढा पिंगळा मंडळी आमच्या संदीप भाऊने सांगितलं. नुसतं पिंगळा ऐकून अगोदर ऐकू बरं का, संतांची भाषा आहे ती. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. पिंगळा ऐकण्या अगोदर सांगतो बरं का, गुरु नसेल तर जीवनाला मजा नाही. हा महाराज सांगतो म्हणून नका ऐकू, ज्ञानोबराय सांगतात म्हणून ऐका. श्री गुरु सारिका आस्था पाठी इतरांचा लिखा गुरु करा. गुरुच्या कृपेनं माळ घाला. हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं, नाथ महाराज हे सांगण्याकरता आला फक्त ऐकायचं. नाथ महाराज तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. का असं म्हणले नारद महाराज नाथ महाराज, गंडे तोडे गळा. गंड्या तोड्याच्या विरोधातला महाराज आहे बरं हाता. का हो हल्लीचे काळ येणारा काळ वाईट येत चला. अंधश्रद्धेत लोक जीवन जगतात. माळीवर विश्वास नाही, एवढा गंड्यातवर विश्वास वाढला लोकांचा. अरे आपलं जीवनाचं कल्याण व्हावं काय कोणा बाबाकडं भक्ताकडे जायचं. आपण निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर डोकं ठेवलं आपलं जीवन धन्य होऊन जाईल. दादा संतापेक्षा कोणी मोठं नाही बरं का दादा. म्हणून संतांनी सांगितलं त्याचं अनुकरण करायचं. आम्ही गळ्यात माळ घालायची. का तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कनवळा वैष्णवांचा कंठी निर्वा तुळशी व्रत करा एकादशी. भजन करायचं देवी तुकोबरायलाच विचारायचं. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. महाराज म्हणतात भजन असं करा, देवाने अंगीकार करावा. अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदे ते हे त्याने बंदी केली. काहो महाराज आम्ही नाही गुरु केला, नाही माळ घातली, नाही भजन केलं, नाही वारी केली तर आमचं काय जाणार आहे. नाथ महाराज म्हणतात तुमचं नाही काय करणार तर आमचं काय जाणार. पण मार्ग दावणी गेली आधी निळोबाई संत दयानिधी संत. नाथ महाराज म्हणतात संताचं ऐकलं तर भलं होईल. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी. पण नाथ महाराज म्हणतात जर संताचं नाही ऐका हे जरी नाही हे तरी नाही काल तरी दुसरा येईल. हे तरी नाही काल दुसरा येईल. हे तरी नाही काल सरत शेवटी बा हे सरती शेवटी बा काळ बांधून येईल. सरती शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय जाईल. एका जनार्दनी आमचे काय जाईल. आमचे काय जाईल. बोले तो देखा पिंगला माधवारी बोले तो देखा. पिंगला माधवारी बोले तो देखा. पिंगला माधवारी बोले तो देखा. हे वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. बोलो आम्ही वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. वर्तमान बोलो आम्ही बोलो बोलो आम्ही वर्तमान खोटे.
एकदा टाळकरी मंडळी करता जोरदार टाळी वाजूया मस्त. बस आता जय ज्ञानदेव तुकाराम होईल, जय विठ्ठल होईल, पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे जिवलग साहेबराव राजगुरू आणि आदरणीय आमचे संदीप भाऊंच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. पुनश्च एकदा या परिवाराकरता आपण सगळे श्रद्धेनं आला त्या परिवारानं सुंदर असा महाप्रसाद. आपले आज एकादशी, ज्यांना उपवास असेल त्यांनी फराळ करा, ज्याला नसेल पुढच्या वेळेसपासून धरा एकादशी. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. माळा असावी, भजन असावी, सगळ्या गोष्टी आपल्या करता असावा. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर. जय